निफाड तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर येथील हनुमान मंदिराजवळ आयोजित करण्यात आलेला श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा सोमवार दिनांक 9 मार्च ते 16 मार्च 2024 या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। 8 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात पूजा, यज्ञ, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण तसेच कीर्तन महोत्सव यांचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घेतलाय। या सोहळ्याला अनेक मान्यवर संत महंतांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। यामध्ये हरिभक्त परायण श्री राहुल महाराज साळुंके, अध्यक्ष संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्था त्र्यंबकेश्वर, हरिभक्त परायण श्री गुरुवर्य रघुनाथ महाराज खटाणे, अध्यक्ष योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले झंगे, हरिभक्त परायण बाबा श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रुई आश्रम हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज निकम आळंदी, हरिभक्त परायण श्री नामदेव महाराज शास्त्री अनारसे, श्री क्षेत्र नांदूर मधमेश्वर तसेच हरिभक्त परायण देवीदास महाराज निसाळ, संस्थापक अध्यक्ष संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था कन्नड यांची उपस्थिती लाभली। सोहळ्याच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे 16 मार्च 2024 रोजी हरिभक्त परायण श्री गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊली आळंदी यांचे भावपूर्ण कीर्तन संपन्न झाले। त्यांच्या कीर्तनातून वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक विचार आणि संत परंपरेचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचलाय। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत मी सेना महाराज जावक क्रमांक सेवाभावी संस्था नांदूर मधमेश्वर यांच्या वतीने करण्यात आलं होतं। कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पुंडलिक गणपत अनारसे, राजेंद्र जयराम अनारसे, ज्ञानेश्वर सयाजी अनारसे, प्रमोद मधुकर अनारसे, मंगेश जगन्नाथ अनारसे, रेवंत रंगनाथ अनारसे, मंगेश जालिंदर अनारसे, कारभारी फकीरा व्यवहार, राम दत्तात्रय वाघ, माणिक भास्कर वैद्या, नारायण खंड शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतलाय। या भक्तिमय सोहळ्यामुळे नांदूर मध्यमेश्वर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। आज श्री क्षेत्र नांदूर मधमेश्वर या पवित्र भूमीमध्ये संत सेना महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आणि पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। या निमित्ताने आज महाराष्ट्रातील सर्व नामवंत दिग्गज कीर्तनकारांच्या, साधू संतांच्या, ब्रह्मवृंदांच्या जयघोषामध्ये हा सोहळा संपन्न झाला आणि मंदिराची उभारणी करत असताना गंगामाईच्या तटावरती संत सेना महाराजांचं मंदिर उभं राहावं आणि संत साहित्य, संत वाङ्मय हे सर्व समाजाकरता अर्पित व्हावं हा शुद्ध हेतू या सगळ्या समाज बांधवांचा आहे। नाभिक समाजाच्या वतीने या मंदिराची अत्यंत देखणी आणि सुंदर अशी उभारणी खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी झाली आहे। संत सेना महाराजांबरोबर जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणी मंदिर आहे। ज्यांना देहूला जायला जमत नसेल त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनासाठी नांदूर मधमेश्वरच्या या पवित्र मंदिरात आलं तरी जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन झाल्यागत आहे। त्याचप्रमाणे संत सेना महाराजांचे मंदिर हे अत्यंत दुर्मिळ पद्धतीने आहे आणि सेना महाराजांचं मंदिर आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने झाले आहे। सेना महाराजांची कीर्ती ही नुसती महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही तर ती अगदी विदेशामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सेना महाराज एक जागृत संत होते। जगद्गुरु तुकोबारायांनी ज्याप्रमाणे आध्यात्मिक क्रांती केली त्याचप्रमाणे अगदी तद्वत त्या न्यायाने संत सेना महाराजांची क्रांती आहे। ज्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायला जमत नसेल त्यांनी या गंगामैयालाच चंद्रभागा समजून याच विठुरायाचं दर्शन घेतलं तरी मनातील, अंतःकरणातील इच्छा आकांक्षा पूर्ण होईल आणि हा पांडुरंग परमात्मा आपला कृपाशीर्वाद देईल। आणि या मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने आज एक दुग्ध शर्करा योग म्हणजे या अनारसे परिवाराच्या वतीने, नाभिक समाजाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी संस्थांच्या मंदिराच्या सभामंडपाच्या कामाकरता 1,11,111 रुपयाची देणगी या मंदिराच्या माध्यमातून या अनारसे परिवार असेल, नाभिक समाज असेल यांच्या माध्यमातून मिळाली। ही अत्यंत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। मी सर्वप्रथम संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने या सगळ्या समाज बांधवांचे आणि देणगी देणाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण निश्चित या मंदिराला भेट द्यावी आणि आपला कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा अशी अपेक्षा। धन्यवाद। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। राष्ट्रसंत सेना महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ, त्याचप्रमाणे अनारसे परिवारातील सर्व महिला, सुना, शिंदे, बोराडे यांनी अत्यंत परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आणि यशस्वीरित्या पार पडला। या सर्वांचं या समितीच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो आणि याही पुढे असं सहकार्य समाजाचं, गावाचं, नातेवाईकाचं राहील अशी अपेक्षा बाळगतो। रामकृष्ण हरी। जय संत सेना महाराज की जय। हात वर करा। तटे धीमरत्याम
वरम पुंडरिकाय दातुम मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीश परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी, जगद्गुरु संत श्री सेना महाराज, राष्ट्रसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत श्री सेना महाराज या श्रींच्या प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा दिनांक 14, 15, 16 या 3 दिवसामध्ये संपन्न होत आहे. 14 तारखेपासून ब्राह्मण विधी आणि वैदिक विधी सुरू आहे आणि त्याचबरोबर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण हरिभक्त पारायण नामदेव शास्त्री अनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं. या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कालचा दिवस फार महत्त्वाचा होता आणि आज त्यावरचा कळस होता. आज खऱ्या अर्थानं आळंदीचे साधक रवी महाराज, त्याचप्रमाणे नवनाथ महाराज निकम यांच्या शुभ करकमलाद्वारे कलशारोहण आणि श्रींची प्राणप्रतिष्ठा यथोचित संपन्न झालेली आहे. या सर्व कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, सर्व समाज बांधव यांनी तन मन धनाने अतिशय छानपैकी मार्गदर्शन आणि सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावातील आमचे जे नाभिक तरुण युवक मित्रमंडळ आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत सेना महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था यांचे पदाधिकारी आहेत. या सर्वांनी अतिशय झोकून सेवा केलेली आहेत आणि हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे आज सायंकाळी ठीक 4 ते 6 आळंदी साधक गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम, उपाख्य छोटे माऊली यांचं सुरसावी असं कीर्तनही संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी तन मन धनाने बहुमोल सहकार्य केलं, मदत केली, समितीतर्फे त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.